श्रीमद् भगवद गीता अध्याय 18 मोक्ष संन्यास विभाग योग श्री ज्ञानेश्वरी। श्री गणेशाय नमः। जय जय देव निर्मल निज जनाखिल मंगल जन्मजरा जल दजाळ प्रभंजन। जय जय देव प्रबळ विदळिता मंगळकुळ निगमागम द्रुम फळ फलप्रद। जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत। जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल जगदुन्मिलना विरल केली प्रिय। जय जय देव निखळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्ताखिल मळ मूलभूत। जय जय देव स्वप्रभ जगदंबुदगर्भ नभम भुवनोद्भवारंभस्तंभ भवध्वंस। जय जय देव विशुद्ध विद्युद्योद्यान विरद शमदम मदन मदम भेद दयार्णव। जय जय दैवैकरूप अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्तभाव भुवनदीप तापापह। जय जय देव अद्वितीय परिणतोपरमैक प्रिय निज जनजित भजनीय मायागम्य। जय जय देव श्री गुरो आकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बीजप्ररो हनावनी। हे काय ऐकिके ऐसेसे नाना परिभाष वशे स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा। जिही विशेषणी विशेषी जे ते दृश्य नव्हे रूप तुझे। हे जाणे मी म्हणून लाजे वानगा इही परिमर्यादेचा सागरू हा तवची तया डगरू। जवन देखे सुधा करू उदया आला सोमकांतू निज निर्झरी चंद्रा अर्घ्यादिक न करी। ते तोची अवधारी करवे की जी नेनो कैसी वसंत संगे अवचितिया वृक्षाची अंगे फुटती तै तया ही जोगे धरणे नोभे पद्मिनी रविकिरण लाहे मग लाजे कवन काजळे शिवतले लवन अंग भूले तैसा तू ते जेथ मी स्मरे तेथ मी पनन मी विसरे। मग जा कळीला ढेकरे तृप्त जैसा मज तुवाजी केले तैसे माझे मी पण दौडुनी देशे। स्तुती मिशेच पापिसे बांधले वाचे नावेरवी तरी आठवी राहोनी स्तुती जय करावी तै गुणागुनिया धरावी सरोभरी की तरी तुझी एक रसाचे लिंग केवी करू गुणागुनी विभाग। मोती फोडोनी सांधिता चांग की तैसेची भले आणि बाप तू माय ही बोली ना स्तुती होय। डिंभोपाधिका आहे विटाळू तेथे जी झालेली पायके आले ते गोसावी पण केवी बोले ऐसे उपाधी उशिटले काय वर्णू जरी आत्मा तू एकसरा। हे ही म्हणता दातारा आतुल तू बाहेरा घापतासी म्हणून सत्याची तुझ लागी स्तुती न देखोजी जगी। मौना वाचुनी लेणे अंगी सुसीनामा स्तुती काही न बोलणे पूजा काही न करणे सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई तरी जितिले जैसे भुली पिसे आलापू घाली तैसे वानू ते माऊली उपसाहावे तुवा। आता गीतार्थाची मुक्त मुदी लावी माझी वाग्वृद्धी जे माने हे सभासदे सज्जनाच्या तेथ मनितले श्री निवृत्ती नको हे पुढत पुढती परिसी लोहा गृष्टी किते वेळोवेळा की जे गा तव विनवी ज्ञान देवो मने हो काजी पसाओ तरी अवधान दे तू देवो। ग्रंथा आता जी गीता रत्न प्रासादाचा कळसू अर्थ चिंतामणीचा सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ जो लोकी तरी आधी ऐसे जे दुरुनी कळसू दिसे आणि भेटीची हात वसे देवतेची तिये तैसेची येथही आहे जे एकेची येणे अध्याये
आघवाची दृष्ट होय गीता गमुहा. मी कळसू याची कारणे 18वा अध्यायो म्हणे. उवा इला बादरायणे गीता प्रासादा. नोहे कळसा परते काही प्रासादी काम नाही. हे ते सांगतसे गीताही संपलेपणे. व्यासू सहजे सूत्री बळी तेने निगम रत्नाचळी. उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. तेथ त्रिवर्गाचा अनुआरू आडहू निघाला जो अपारू. तो महाभारत प्राकारू भोवता केला. माझी आत्मज्ञानाचे एकवट दळवाडे झाडुनी चोखट. घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. निवृत्ती सूत्र सोडविनिया सर्व शास्त्रार्थे पुरवनिया. आओ साधिला मांडनिया मोक्षरेखेचा. ऐसे निकरिता उभारा 15 अध्यायात 15. भूमी निर्वाळलिया पुरा प्रासादु जाहला. उपरी 16वा अध्यायो. तो ग्रीवे घंटेचा आओ सप्तदशु तोची ठाओ. पडघानिये तयावरी ही अष्टादशु. तो आपैसा मांडला कळसू. उपरी गीतादिकी व्यासू ध्वजे लागला. मनोनी मागिले जे अध्याय ते चढते भूमीचे आय. तयाचे पुरी दाविता हे आपुल्या अंगी. झालया कामा नाही चोरी ते कळसे होय उजरी. तेवी अष्टादशु विवरी साध्यंत गीता. ऐसा व्यासे विंदानिये गीता प्रासादु सोडवनिये. आनोनी राखिले प्राणिये नाना परी. एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरोनी करीती यया. एक ते श्रवण मिशे छाया सेविते ययाची. एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊड भीतरा. घेऊन निरिगता गाभारा अर्थज्ञानाच्या. ते निजबोधे उराउरी भेटती आत्मया श्रीहरी. परिमोक्ष प्रासादी सरी सर्वाही आथी. समर्थाची पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वान्ने. ते विश्रवणे अर्थे पठने मोक्षुची लाभे. ऐसा गीता वैष्णव प्रासादू 18वा अध्याय कळसू विशदू. म्या म्हणितला हा भेदू जाणोनिया. आता सप्तदशा पाठी अध्याय कैसेनी उठी. तो संबंधू सांगो दिठी. दिसे तैसा का गंगा यमुना उदक. ओघ बगे वेगळीक दावे होनी एक. पाणीपणे न मोडता दोन्ही आकार. घडिले एक शरीर हे अर्धनारी नटेश्वरे. रूपी दिसे नाना वाढिली दिवसे. कळा बिंबी पैसे परी सिना बेलेवे जैसे. चंद्री नाही तैसी सिनानी चारी पदे. श्लोक श्लोकावच्छेदे अध्यावो अध्याय भेदे. गमे किर परी प्रमेयाची उजरी. अनाहना रूप न धरी नाना रत्नमणी दोरी. एकचे जैसी मोती एमळोनी बहुवे. एका वळींचा पाडू आहे परी शोभे रूप होय. एकची तेथ फुला फुलसरा लेख चढे. धृती दुजी अंगुळी न पडे. श्लोकाध्याय तेने पाडे जाणावे हे. 700 श्लोक अध्याय 18 लेख. परिदेव बोलिले एक जे तुझे नाही. आणि म्याही न सांडोनी ते सोये. ग्रंथ व्यक्ती केली आहे प्रस्तुत तेने निर्वाहे. निरूपणायिका तरी 17वा अध्यायो. पावता पुरता ठाओ जे संपता श्लोकी देहो. बोलिले ऐसे अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी. बुद्धी सांडोनी आस्तिकी. कर्मे की जती तितुकी असंते होती. हा ऐकोनी देवाचा बोलू. अर्जुना आला डोलू. म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेविला देखो. तो अज्ञानांधू तव बापुडा. ईश्वरूची न देखे एवढा. ते तनावे क पुढा का सुवेतया. आणि रजतमे दोन्ही गेलिया विनश्रद्धा सानी. ते का लागे अभिमानी ब्रह्माची ये. मग कोता खेव देणे वार्तेवरील धावणे. साडी पडे खेळणे नागिनीचे ते. तैसी कर्मे दुवाडे तया जन्मांतराची कडे. दुर्मेळावे एवढे कर्मा माझी. ना विपावे हे उजू होये तरी ज्ञानाची योग्यता लाहे. ये रवी येनेची जाये निरयालया. कर्मी हा ठायवरी आहाती बहुदा अवसरी. आता कर्मठा कैवारी मोक्षाची हे. तरी फिटो कर्माचा पांगू की जो अवघाची त्यागू.
आदरे जो अव्यंगू संन्यासू हा कर्मबाधेची कही जेत भयाची गोठी नाही ते आत्मज्ञान जिही स्वाधीन होय ज्ञानाचे आवाहन मंत्र जे ज्ञान पीकते सुक्षेत्र ज्ञान आकर्षिते सूत्र तंतुजे का ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्टुनी सुटो जग तरी हेचे आता चांग व्यक्त पुसो ऐसे म्हणून पार्थे त्याग संन्यास व्यवस्थे रूप होवावया जेथे प्रश्न केला तेत प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावळिली तया व्यक्ती झाली अष्टादश एवं जनक भावे अध्यायो अध्यायाते प्रसवे आता एका बरवे पुसले जे तरी पंडुकुमारे तेने देवाचे सरते बोलणे जाणोनी अंतःकरणे काणी घेतली एरवी तत्व विषयी भला तो निश्चितू असे कीर जाहला परी देव राहे उगला ते साहावेना वत्स धालयाही वरी धेनून वचावी दरी अन्य प्रतीची परी ऐसी आहे तेने काजे विनही बोलावे ते देखिले तरी पाहावे भोगिता चाड दुनावे पडियंता ठाई ऐसी ही प्रेमाची हे जाती आणि पार्थ तवतेची मूर्ती म्हणून करूला हे खंते उगेपणाची आणि संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे ते भोगिजे की जैसे आरिसा रूप मग संवादू तोही परुखे तरी भोगिता भोगणे थोके हे एका सहावेल सुखे लांचावले या लागी त्याग संन्यास पुसावयाचे घेऊन मिस मग उपलविले दुस गीतेचे ते 18वा अध्यायो नोव्हे एक अध्यायी गीताची आहे जय वासरूची गाय दुहे तै वेळू कायसा तैसी संपता अवसरी गीता आदरविली माघारी स्वामी भृत्याचा न करे संवादुकाई परी हे असो ऐसे अर्जुने पुसी जत असे म्हणे विनंती विश्वेशे अवधारी जो हा जी संन्यासू आणि त्यागू या दोन्ही एक अर्थी लागू जैसा संघातू आणि संघू संघातेची बोलीजे तैसेची त्यागे आणि संन्यासे त्यागूची बोली जतू असे आमचे नितव मानसे जाणिजे हेची ना काही आथी अर्थभेद तो देव करोत विशद तेथ म्हणती श्रीमुकुंद भिन्नची पै तरी अर्जुना तुझ्या मनी त्यागची संन्यास दोन्ही एकार्थ गमले हे माणी मीही साच ही दोही कीर शब्दी त्यागूची बोलीजे त्रिशुद्धी परी कारणे भेदी हेतुलेची निपटून कर्म सांडिजे ते सांडणे संन्यासू म्हणिजे आणि फल मात्र का त्याजीजे तो त्यागू गा तरी कोणा कर्माचे फळ सांडिजे कोण कर्म केवळ हे सांगो बिवळ चित्त देई तरी या पैसी दांगे डोंगर झाडे लागती अपार पैसे लांबे राजा घर नुठिती ते न पेरिता सैन्य तृणे उठती तैसे साळीचे होणे नाही गा राबविणे जिया परी का अंग जाहले सहजे परी लेणे उद्यमे कीजे नदी आपैसी आपा दिजे विहिरी जेवी तैसे नित्य नैमित्तिक कर्म होय स्वाभाविक परी न कामिता कामिक न निफजे जे का कामनेची दळवाडे जे उभा रावया घडे अश्वमेधाधिक पुढे याग जेथे वापी कुपा राम अग्रहारे हन महाग्राम आणि काही नाना संभ्रम व्रतांचे ते ऐसे इष्टापूर्त सकळ जया कामना एक मूळ जे केले भोगवी फळ बांधोनी या देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणो नये धनंजया जिया परी काल लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले काळे गोरे पण धुतले हिटोनेने केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न पेडिता ऋण जैसे ओसंडीना का कामनाही न करिता अवसात घडे पंडू सुता तरी वाय कांढे न झुजता लागे जैसे गुळ नेता तोंडी
घातला देची गोडी आगी मानुनी राखोंडी चेपिला पोळी काम्य कर्मी हे एक सामर्थ्याती स्वाभाविक म्हणून नको कौतुक मुमुक्षु येथ किंबहुना पार्था ऐसे जे काम्य कर्मगा असे ते त्यजी जे विष जैसे ओकुनिया मग तया त्यागाते जगी संन्यासू ऐसया भंगी बोली जे अंतरंगी सर्वद्रष्टा हे काम्य कर्म सांडणे हे कामनेतेची उपडणे द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे आणि सोम सूर्य ग्रहणे येऊनी करविती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस अथवा अतिथी हन पावे हे ऐसे से पडे जे करावे ते कर्म जाणावे नैमित्तिक गा वार्षिया शोभे गगन वसंते दुनावे वन देह शृंगारी यवन दशा जैसी का सोमकांतू सोमे पघळे सूर्ये फाकती कमळे येत असे तेची पाल्हाळे आनन ये ऐसे नित्य जे का कर्म तेची निमित्ताचे लाहे नियम हेत उंचावे तेने नाम नैमित्तिक होय आणि सायं प्रातर्माध्यान्नी जे का करणीय प्रतिदिनी परिदृष्टी जैसी लोचनी अधिक नोव्हे का नापादिता गती चरणी जैसी आथी ना तरी ते दीप्ती दीपबिंबी वासू नेदिता जैसे चंदनी सौरभ्य असे अधिकाराचे तैसे रूपची जे नित्यकर्म ऐसे जनी पार्था बोलिजे ते माणी एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझ हेच नित्य नैमित्तिक अनुष्ठये आवश्यक म्हणून पाहते एक वांझया ते परिभोजनी जैसे होय तृप्तीला हे भूक जाये तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ कीड आकीटा पडे तरी मळू तुटे वाणी चढे या कर्मातया सांगडे फळ जाणावे जे प्रत्यवायक तव गळे स्वाधिकार बहुवे उजळे ते तो फळी या मिळे सद्गतीसी एवढे वरी ढिसाळ नित्य नैमित्तिकी आहे फळ परी ते त्यजी जे मुळ नक्षत्रे जैसे लता पिके घवी तव च्यूत बांधे पालवी मग हात न लावित माधवी सोडो निघाली तैसे नोलांडिता कर्मरेखा चित्त दीजे नित्य नैमित्तिका पाठी फळाकी जे अशेखा वातांचे वाणी या कर्मफळ त्यागाते त्यागू म्हणती पै जानाते एवं त्याग संन्यास तूते परिसविले हा संन्यासू जै संभवे ते काम्य बांधून पवे निषिद्ध तव स्वभावे निषेधे गेले आणि नित्याधिक जे असे ते येणे फलत्यागे नासे शिर लोटलिया जैसे येर अंग मग सस्य फळ पाकात तैसे निमालिया कर्म जात आत्मज्ञान गिवसित आपैसे ये ऐस्या निगुती दोन्ही त्याग संन्यास अनुष्ठानी पडले गा आत्मज्ञानी बांधती पाटू ना तरी हे निगुती चुके मग त्यागू कीजे हात तुके ते काही न त्यजे अधिके गोवीची पडे जे औषध व्याधी अनोळख ते घेतलिया परते विख का न मानिता भूक मारिना काय म्हणून त्याज्य जे नोव्हे तेथ त्यागा ते न सुवावे त्याज्या लागी नो हावे लोभ पर चुकलिया त्यागाचे वेझे केला सर्व त्यागही होय ओझे न देखती सर्वत्र तुझे वितरागते एका फलाभिलाष न ठाके ते कर्मांते म्हणती बंधके जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणे का जिव्हालंपट रोगिया अन्ने दूषी धनंजया अंगान रुसे कोढिया मासिया कोपे तैसे फळकाम दुर्बळ म्हणती कर्मची किराळ मग निर्णयो देती केवळ त्यजावे ऐसा एक म्हणती यागाधिक करावेची आवश्यक जे या वाचुनी शोधक आन नसे मनशुद्धीच्या मार्गी जय विजयी व्हावे वेगी तै कर्म सबळा लागी अळसू न कीजे भांगार आती शोधावे तरी आगी जेवी नु बघावे का दर्पणा लागी साचावे अधिक रज
नाना वस्त्रे चोख होआवी, ऐसे आथी जरी जीवी, तरी संवदनी न मानावी. मलिन जैसी तैसी कर्मे क्लेशकारे, म्हणून न ज्ञावी अविहेरे. का अन्न लाभे अरुवारे, रांधिती ये उने. इही इही गा शब्दी, एक कर्मी बांधिती बुद्धी. ऐसा त्यागू विसंवादी, पडवणी ठेला तरी विसंवादू तो फिटे. त्यागाचा निश्चयो भेटे, तैसे बोलो गोमटे. अवधान देई तरी त्यागू येथे पांडवा. त्रिविधू पै जाणावा, तया त्रिविधाई बरवा. विभाग करू त्यागाचे तिन्ही प्रकार, की जती जरी उगोचर. तरी तो तीर्थांचे सार, इतुले जाण मज सर्वज्ञाची ये बुद्धी. जे आलोट माने त्रिशुद्धी, निश्चय तत्व ते आधी. अवधारी पा तरी आपुलिये सोडवणे, जो मुमुक्षु जागो म्हणे. तया सर्वस्व करणे हेची एक, जिये यज्ञदान तपादिके. ये कर्मे आवश्यके, ये न सांडावी पांथिके. पाऊले जैसी हरपले न देखिजे, तव तयाचा मागून सांडिजे. का तृप्त न होता न लोटीजे, भाने जेवी नाव थडी न पवता. न सांडिजे केळी न फळता, का ठेविली न दिसता. दीपू जैसा तैसी आत्मज्ञान विखी, जव निश्चिती नाही निकी. तव नो हावे यागादिके, उदासीन तरी स्वाधिकारानुरूपे. ये यज्ञदाने तपे, अनुष्ठावीचे साक्षेपे. अधिकेवर जे चालणे वेगावत जाये, तो वेगो बैसा वयाची होये. तैसा कर्मातिशयो आहे, नैष्कर्म्या लागी. अधिके जवजव औषधी, सेवा वया मांडी बांधी. तव तव मुकी जे व्याधी, तयाची ये तैसी कर्मे हातोपाती. जै की जती यथा निगुती, तै रजतमे झडती. झाडा देऊनी का पाटो वाटी पुटे, भांगारा खारू देणे घटे. तै कीड झडकरी तुटे, निर्व्याज होय तैसे निष्ठा केले कर्म. ते झाडी करुणी रजतम, सत्वशुद्धीचे धाम. डोळा दावी म्हणून या धनंजया, सत्वशुद्धी गिवसितया. तीर्थांची सावाया, आली कर्मे तीर्थे बाह्य मळुक्षाळे. कर्मे अभ्यंतर उजळे, एव तीर्थे जान निर्मळे. सत्कर्मेची तुषारता मरुदेशी, झळये अमृते ओळली जैसी. की अंधा लागी डोळ्यांसी, सूर्य आला बुडतया नदीच धाविन्नली. पडतया पृथ्वीच कळवळिली, निमतया मृत्यूने दिधली. आयुष्यवृद्धी कर्मे कर्मबद्धता, मुमुक्षु सोडविले पंडुसुता. जैसा रस रीती मारता, राखिला विषय तैसी एके हातवटिया. कर्मे की जती धनंजया, बंधकेची सोडावया. मुख्ये होती आता तेची हातवटी. तुझ सांगो गोमटी, जया कर्मांते किरीटी. कर्मची रुसे तरी महायाग प्रमुखे, कर्मे निफजताही अचुके. कर्तेपणाचे न ठाके, हुंजने अंगी. जो मोले तीर्था जाये, तया मी यात्रा करीतू आहे. ऐसिये श्लाघ्यतेचा नोव्हे, तोषु जीवी का मुद्रा समर्थाचिया. जो एकवटू झोंबे राया, तो मी जिनता ऐसिया. नयेची गर्भा जो कासे लागोनिया तरे, तया पोहती उर्मी नुरे. पुरोहितो नाविष्कारे, दातेपणे तैसे कर्तृत्व अहंकारे. निघोनी यथावसरे, कृत्यजातांचे मोहरे. सारी जती केल्या कर्मा पांडवा, जो आधी फळाचा यावा. तया मोहरा हो नेदावा, मनोरथू आधींची फळी आस तुटिया. कर्मे अरिंभावी धनंजया, करावे बाळधाया. पाहिजे जैसे पिंपरू वचिया आशा, न शिंपिजे पिंपळू जैसा. तैसी या फळ निराशा, किजती कर्मे सांडुनी दुधाची टकळी. गोवारी गावधेनु वेटाळी, किंबहुना कर्मफळी. तैसे की जे ऐसी हे हातवटी, घेऊन जे क्रिया उठी. आपण आपुल्या गाठी, लाहेची तो
मनोनी फळी लागू सांडोनी देय संगू कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा जो जीव बंधे शिनला सुटके ज्याचे आपला तेने पुढत पुढती या बोला आनन की जे ना तरी अंधाराचे निरोखे जैसी डोळा रोवी जती नखे तैसा कर्मद्वेषे अशेखे कर्मची सांडी तयाचे कर्म सांडणे ते तामस पै मी म्हणे शिसाराचे रागे लोटणे शिसची जैसे हागा मार्गू दुवाडू होये तरी निस्तरीतील पाये की तेची खांडणे आहे मार्गापराधे भुकेलिया पुढे अन्न हो का भल तैसे उन्न तरी बुद्धी न घेता लंघन भाणे पापरा हाल्या तैसा कर्माचा बांधू कर्मे निस्तरी जे करीतेनी वरमे हे तामसू नेने भ्रमे माझविला की स्वभावे आले विभागा ते कर्मची ओसंडी पैगा तरी झने आतळा त्यागा तामसा तया अथवा स्वाधिकारू बुझे आपुले विहितही सुझे परी करितया उभजे निबरपणा जे कर्माची एकी एलीकड नावे कदिसे दुवाड वाहती ये वेळे जड शिदोरी जैसा निंब जिभे कडवटू हिरडा पहिले तुरटू तैसा कर्मा येलसे वटू खनुवाळा होय का धेनू दुवाड शिंग शेवंती अडव अंग भोजन सुख महाग पाकू करिता तैसे पुढत पुढती कर्म आरंभीच अतिविषम मनोनितोष्टे श्रम करिता माणी येरवी विही तत्व मांडी परी घालिता असुरवाडी तेत पोळला ऐसा सांडी आदरिलेही म्हणे वस्तू देहा सारिखी आली बहुती भाग्यविषेखी माझा चुका कर्मादी के पापिया जैसा केले कर्मी जे द्यावे हे जने मज होवावे आज भोगुना का भरवे हातींचे भोग ऐसा शरीराच्या क्लेशा भेने कर्मे विरेशा सांडी तो परिसेसा राजसू त्यागू यरभी तेथही कर्म सांडे परितया त्याग फळ न जोडे जैसे उतले आगी पडे तैत न लगेचे होमा का बुडोनी प्राण गेले ते अर्ध्योदकी निमाले हे मनोनये जाहले दुर्मरणाची तैसे देहाचे निलोभे जेने कर्मा पाणी शुभे तेने साचन लभे त्यागाचे फळ किंबहुना आपुले जय ज्ञान होय उदया आले तै नक्षत्राते पाहले गिळी जैसे ऐशास कारण क्रिया हरपती धनंजया तो कर्मत्यागू एक जया मोक्षफळासी हे मोक्षफळ ज्ञाना त्यागिया नाही अर्जुना म्हणून तो त्यागू न माना राजसू जो तरी कोणे पा ऐथला त्यागे ते मोक्षफळ घर रिगे हेही ऐक प्रसंगे बोलिजेल तरी स्वाधिकाराचे निनावे जे वांटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारोनी परी हे मी करीतू असे ऐसा आठवू त्याची मानसे तैसेच पाणी दे आशे फळाची ये पै अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केलिया दोन्ही पतना कारण होती तरी दोन्ही ये त्यजावी मगा माताची ते भजावी वाचोनी मुखा लागे वाळावी गायची सगळी आवडतीये ही फळी असारे साली आंठोळी त्यासाठी अवघळी फळाते कोणी तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहींचे नाव बंधू कर्माचा की तरी या दोहींच्या विखी जैसा बापू नातळे लेकी तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया हा तो त्याग तरु वरू जोगा मोक्ष फळे ये थोरू सात्विकाईसा डगरू यासीच जगी आता जाळूनी बीज जैसे झाडा की जे निर्वंशे फळ त्यागोनी कर्म तैसे त्यजिले जेने तया लागत खेवो परिसी धातूची गंधी काळीमा जैसी
जाती रजतमे तैसे तुटले दोन्ही, मग सत्वे चोखाळे उघडती आत्मबोधाचे डोळे. तेत मृगांबू सांज वेळे होय जैसे, तैसा बुद्ध्यादिका पुढा असतो विश्वाभासू हा एवढा. तो न देखे कवनी कडा आकाश जैसे. मंडळी, अध्यायाच्या पुढील ओव्या आपण पुढच्या भागात पाहू. आजच्या करता एवढेच. पुन्हा भेटू. तोपर्यंत शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु.